विंचूरमध्ये वनरंग लॉजिंग अँड रेस्टॉरंटचे शानदार उद्घाटन. प्रवासी व व्यापाऱ्यांसाठी आधुनिक सुविधांचा नवा पर्याय. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सोहळा. स्वच्छता, सुरक्षितता आणि आरामदायी सेवांवर भर. निफाड तालुक्यातील विंचूर येथे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज वनरंग लॉजिंग अँड रेस्टॉरंट या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी उत्साहात पार पडले. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावर विंचूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समोर उभारलेली ही नवी वास्तू स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्पाचे संचालक आनंदराव मवाळ आणि किशोर जेवघाले यांनी पाहुण्यांचे स्वागत करत या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली. विंचूर परिसरात औद्योगिक व व्यापारी हालचाली मोठ्या प्रमाणात असतानाही दर्जेदार निवासाची कमतरता जाणवत होती. ही गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वनरंग लॉजिंग अँड रेस्टॉरंटमध्ये आधुनिक, स्वच्छ व सुसज्ज रूम्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कुटुंबासोबत येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचीही सोय करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात स्वच्छता, सुरक्षितता आणि आरामदायी वातावरण यावर विशेष भर देण्यात आला आहे. वाहनधारकांसाठी प्रशस्त पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था ही या प्रकल्पाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. उद्घाटनावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की ग्रामीण व औद्योगिक भागात अशा सुविधा निर्माण झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळतो. या प्रकल्पामुळे विंचूर परिसरातील व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि प्रवाशांना विश्वासार्ह व दर्जेदार निवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या भव्य सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात वनरंग लॉजिंग अँड रेस्टॉरंटमुळे स्थानिक विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. माजी खासदार समीर भुजबळ यांनीही प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. या रेस्टॉरंटचा शुभारंभाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. अतिशय चांगलं असं रेस्टॉरंट बांधलेलं आहे. वर लॉजिंगची सुद्धा व्यवस्था आहे आणि खास करून म्हणजे व्हेज रेस्टॉरंट आहे आणि नॉर्थ इंडियन, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन या सगळ्या व्हरायटीज इथे अतिशय चांगल्या रीतीने उपलब्ध आहेत. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढं सांगेल की जे काय कराल तुम्ही, जे क्वालिटी त्याच्यामध्ये जी आहे ती व्यवस्थित मेंटेन करा, तर जे आहे आपल्याला चांगले गिराईक जे आहे उपलब्ध होते. धन्यवाद. आज विंचूर शहरामध्ये वनरंग या रेस्टॉरंट आणि लॉजिंगचा शुभारंभ झालेला आहे. जेवघाले मवाळ या कुटुंबाने हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. निश्चितच या भागाची ही महत्त्वाची गरज होती, कारण की लासलगाव असेल, विंचूर असेल या दोन्ही गावामध्ये मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा वाढलेल्या आहे. बाहेरून येणारा व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा तेवढीच वर्दळ या गावांमध्ये असते आणि म्हणून अशा पद्धतीची व्यवस्था ही आता काळाची गरज होती आणि काळाची गरज ओळखून या दोन्ही कुटुंबांनी या ठिकाणी ही जो काही सेवा द्यायला सुरुवात केली त्यांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. वनरंग लॉजिंग आणि रेस्टॉरंट लॉजिंगचं ओपनिंग 6 महिन्यापूर्वी झालं होतं. आज आपण अद्ययावत रेस्टॉरंट चालू केलं. आपले माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या हस्ते रेस्टॉरंटचं ओपनिंग केलेलं आहे आणि यापुढं रेस्टॉरंटच्या माध्यमातून सर्व नागरिक किंवा आजूबाजूचे व्यापारी वर्ग, इथं MIDC आहे, मार्केट आहे, त्या हिशोबाने आपण हे रेस्टॉरंट चालू केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर नाशिक हायवेवरती विंचूर या ठिकाणी हे रेस्टॉरंट आपण चालू केलेलं आहे. विंचूर परिसरामध्ये जे वनरंग आपण मागच्या 4 महिन्यापूर्वी वनरंग लॉजिंग आपण त्याचं उद्घाटन केलं होतं आणि आज त्याच ठिकाणी गरजेचं म्हणून आज रेस्टॉरंट आपण चालू करत. सकाळी आपल्याकडं 8 ते 11-12 वाजेपर्यंत साधारण साऊथ इंडियन नाश्ता आपण ठेवलेला आहे आणि दुपारनंतर आपण जेवण संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आपण प्युअर व्हेज, शुद्ध शाकाहारी, आपण महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन वगैरे चायनीज त्या सगळ्या गोष्टीची आपण सोय केलेली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आणि परिसरातील व्यापाऱ्यांनी सदर रेस्टॉरंटचा लाभ घ्यावा आणि निश्चितच आम्हाला पुढील गोष्टी सहकार्य करावे, सांगावे की कुठली कशा पद्धतीने टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टीची काही अडचण असल्यास त्या गोष्टी आपण आम्हाला सजेस्ट करावे. लॉजिंग अँड रेस्टॉरंट स्थापन करण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती, काय सांगाल?
नाही परिसरामध्ये आतापर्यंत परिसरामध्ये व्यापारी वर्गासाठी उपलब्ध रूमची सोय नव्हती आणि प्युअर चांगल्या पद्धतीचं व्हेज फॅमिलीसाठी जे रेस्टॉरंट आपल्याकडं आपण उपलब्ध करून दिले ही काळाची गरज ओळखून आम्ही त्या गोष्टीबद्दल हा उपक्रम राबवला. प्युअर व्हेज आपले रेस्टॉरंट असणार हो. आहे, त्याबद्दल काय सांगाल? शुद्ध शाकाहारी आजची गरज ओळखून की जेणेकरून व्हेज नॉनव्हेज ज्यावेळेस हॉटेल असतात त्यावेळेस नक्कीच व्हेज जेवणाचा बद्दल शंका उपस्थित केल्या जातात, पण आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे नॉनव्हेज न ठेवता प्युअर व्हेज आणि शुद्ध शाकाहारी आणि अतिशय चांगल्या मॅनेजमेंटने व्यवस्थित टीम लावून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. इतर लॉजिंग आणि रेस्टॉरंटच्या तुलनेमध्ये आपले काय खास वैशिष्ट्य असणार आहे, काय सांगा? आपल्या रूम्स वगैरे आणि आपल्याकडच्या प्रत्येक गोष्टी या स्वच्छ आणि सुंदर आणि पार्किंगसाठी प्रशस्त व्यवस्था. दुसरी गोष्ट रेस्टॉरंट पण अतिशय स्वच्छ सुंदर आणि अतिशय चांगला स्टाफ आणि योग्य पद्धतीने आपण देण्याचा प्रयत्न करू. आपल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमुळे स्थानिक नागरिकांना या ठिकाणी रोजगार देखील उपलब्ध होणार आहे, हो. त्याबद्दल काय सांगा? नक्कीच गरजेचा विषय आहे की जेणेकरून परिसरातील मुलांना वगैरे आणि त्यांना रोजगार 100% या गोष्टीतून आम्ही उपलब्ध करून देत आहोत.